आलो बघा जाऊन आले आले आपल्या आपल्या ड्युटीला लागलो बघा. मोटर चालू केली इकडं. ती बघ ना आजपर्यंत भिजवत होतो, पण आता म्हणलं जरा मोकळा एवढं पाणी जरा मोकळं, कारण शेंगा भरपूर लागली त्या. मोकळं पाणी जरा घरी पाठान भिजवू म्हणून आज रात्र भुईमूग भिजायचं होते बघा. आता पुढे नळी जुळली जागोजाग कुठंतरी एक दोन ठिकाणी नळी नेऊन चढायला सोडलं का असं घराळ भिजत जाते. वपन आहे काय नाही, मुरमाजरा नाही भिजत जाते. डोळ्याला बघा रांजणवाडी उठली, डोळासुद्धा लागला. लय दिवसात ना आता लय दिवस झालं रांजणवाडी उठली नव्हती, काय नव्हती. बसतो सकाळ धरणं वैताग आलाय राव, काय करायचं. बसतो जरा आता हे खेळ घ्यात आपलं. मग हा येतं ते बघ पाण्यानं काय होतंय. मुरमाजरा नसल्यामुळं खालीपर्यंत भिजत नाही ना. एल्बो फुटला या, एल्बो एक आणायला लागतो नवीन, जोडला या आपला तसाच पडू आपल्या रामात पडतं या. काय कमी यावी पाण्याला म्हणलं. घरी एकदा पाटाने भिजलं ना मग बघा निवांत. पुन्हा 15 पाण्याला येत नाही ते बघतं, पुन्हा सोडून दे. ते बघ यंत्र आहे सगळी जाग्यावर, पण पाटान ती पाटानंच असते हो. बरोबर आहे ना, पाटाचं पाणी ते पाटाचंच. ऊन पडलं मरणाचं कडक झार, लय ऊन पडलं या. वैताग तर जरा बडा 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 केलं. कसं आहे, डोक्यात टेन्शन असतंय काय ना काय, पण त्या टेन्शनवर ही मात करून मी जगत असतो नेहमी कायमस्वरूपी बरं का. टेन्शन किती जरी असलं काय असलं तर त्या टेन्शनवर मात करून मी जगत असतो आपलं जीवन. शेंगा बघा आता महिन्याभरात काढायला येते. आणि त्या गाडीत बघा काय बोलली नाही काय नाही, बस म्हटलं गाडीत बसली तेवढी. गाडीत येताना पेन काय बोलली नाही. अंकिताला तेवढी बोलत होती, शाळेला जात होती का ही असं विचारत होती. आपल्याला काय बोलली नाही, आपणच लापटाकत आपलं बस गाडीत तेवढंच म्हणलेलं. त्याच्यावर गाडीत येताना बोललं म्हणलं पण बोलली नाही बोलली तर नाही बोलली. काय एवढं त्याला, तिलाच गरज नाही म्हणल्या तिला बोल वाटत नाही तर आपण तर कशाला बोलायचं. आपण आपलं काम केलं बोलायचं. सर गाडीत बस म्हणलं, पै नाही काय नाही गपशीप बसली. सांगितलं मामानं हे शांत बसायला सांगितलं होतं म्हणती. किती राज माहिती. तुमचं काय झालं का जेवण बिवण सगळं? शेंगाचा एक डाळा उपसला होता. शेंगाला बघा आरा भरपूर लागले, तर माती नसल्यामुळं शेंगा बारीक राहिल्या. रानात माती नाही व दगड जायची सगळी, ह्याला मातीच लावायला नाही कुठं रानात. एक 2-3 वर्षी हे दगडाची माती वस्तू 2-3 वर्षी घालावायची. जरा मळी बिळ आता खात घातला होता. पुढच्या पिकाला जरा मळे घातले, रान मस्त नांगूर भरून आहे, पर खडपाना अशी जायची. पाहुण्यानं मटण घेतलं होतं, जेवलो आलो आपलं. जे नकोच म्हणत होतं जेवायला, तर कसं आहे पण अजून म्हणणार पाहुणाला अंगाला आणा लागला या, म्हणून आपलं जेवलो. मामीनंच वाढलं, तिनं काय वाढलं नाही काय नाही. मामीनंच कांदा हे सगळं शिवून मामीनंच दिला. लांब बसली तिथं पाहुण्यासारखी तिथं बसली होती. नवरा आलाय म्हणल्या नवऱ्याला वाढतं का नाही, खोपाड्यात बसली तिथं ती मामी आणि मामा. मामानं दिलं हात घ्यायला पाणी हे, आणि मामीनं जेवाय वाढलं. लिंबू कांदा मटण, बोकडाचं मटण घेतलं होतं. पाहुणी चांगली आहे ती होती, तर पाहुण्याला नावं ठेवायला जागा नाही. पाहुणी माणुसकी द्यायची. पण हिला कळलं पाहिजे होतं किती दिवस पाहुणे दारात राहायचं आपण. पाहुण्याला कसं आहे लय पिन पाहुण्याला त्रास देऊ नये, हिला कळलं पाहिजे होतं. तुला लयच ही हाऊस जायचं आहे बाप्पाकडे तिकडं,
का आई बाप पण जायची तिकडं. जाऊ द्या, ती माप काढण्यात काही मजा नाही. आता आली आहे, बोलेल उद्या, बोलेल आज, बोलेल संध्याकाळी, बोलेल नाही तर उद्या बोलेल. काय त्याला बोलेलच की, आज ना उद्या. मी पण आपलं 10-15 मिनटं घरी थांबलो, पाणी पिलं, आपलं मोटर चालू केली, माझ्या ड्युटीला आपलं आलो. कारण सकाळ धरणं मोटर बंद होती. उन्हाळा दिवस आहे हो, भिजायला येतं या. बागायत झाले भरपूर, घरापाशी काळवाळा आहे. आता युरिया हे आणायचं, त्याला युरिया लावून, युरियाला पावडर तर नसकाशी लावून युरिया हाणून जरा पाणी द्यायचं घरापाशी. पण पेरले म्हणल्यानंतर उसवून आलं पाहिजे का नाही. त्या भुईमुगात तण आलं आहे, अजून भुईमुगातलं तण काढावं लागेल बघा. थोडं जर कुठं तर पाताळ तण आहे, ते तण पिकावं लागणार आहे. काय म्हणते ते उपसून काढायला लागेल. बघा तण आहे असा एक दाखवतो मला बघितलं बघा. पाताळ कुठल्या तर साईडनं तण आहे बघा. असं पाणी सोडलं इथं जातं निवांत भिजत. भुईमुग चांगला एक नंबर भुईमुग जोरात आला बघा. असं तिथं पाणी सोडलंय, पण तिकडं भिजत चाललंय मुरमात ना. दमान भिजत जाते. पहिलंच पाणी हो, पेरल्यापासून बघा हे पहिलंच पाणी. टिबकच्या पाण्यानं कसं आहे, रान पोकळी धरून राहतं. ह्याला टिबकच्या पाण्यानेच भिजवलं आहे आजपर्यंत. डहाळं मोठलाट झाले तर, पण शेंगा जरा बारीकच आहे त्या. त्याला की मोठा अजून महिना 1.5 महिना टाईम आहे ह्याला काढायला. म्हणलं तर 1.5 महिना ह्याला टाईम आहे. आता ते तिथनं पाणी मुरत येणार आहे बघा ह्याकडं, असं दमान खाली जाणार आहे. कारण मुरमातनं पाणी काय लवकर पुढे जात नाही. सुकायला लागले तो का त्या साईडला. डांग जत लय खात झाला ही सुकते तिथं. ह्या साईडनं बघा हाय बऱ्यापैकी भुईमुग. कसं आहे, गच बारलंय सगळं, गच्च झालंय सगळं टोटल. त्याला माती पाहिजे ती हो, माती असते ना. आरा ह्याच्यावर राहिले बघा. ही आरा चिटकायलाच ह्याला आरा मस्त सुटले त्या, पण त्याला माती नसल्यामुळं बुडाला ह्याला माती लावली नाही. मुरमाडाची का असा ना, पण बुडाला ह्याला माती लावली नसल्यामुळं आरा वरच्यावरच राहिले त्या. असू दे आपलं, काय येईल ती येईल आपलं. पोतं 2 पोती झाले तरी कोणाच्या बाला एक सांगायचं काय सांगा. घरचं ती घरचं जायचं असतं शेवटी. एखाद घेऊन किती जरी खाल्लं तरी अजिबात कमी पडत नाही. घरचं ती घरचंच असतंय. घरचं अन्न कितीही माणसं आली तर संपत नाही, पण एकाचं अन्न पुरवठी पडत नाही. ही म्हण आहे. कोणी उन्हाळ्या भुईमुग केला आहे सांगा. माझा भुईमुग लवकर निघतो, महिन्यात 1.5 महिन्यात. काही जणांनी आता पेरलं तर त्यांचं पाक निघायचं मिरगाया फळं जुलैमध्ये. तर चला मित्रांनो, चालू आहे माझं असं काम. भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.